हॅलो चेक ओबीसी समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर आले। जवळपास अर्ध्या ते पाऊण तासापासून या ठिकाणी रस्ता रोको आहे। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे। टायर जाळण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे आणि पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल सुद्धा या ठिकाणी पडलेलं। सुदैवाने काही दुर्घटना घडली नाही, मात्र पोलीस तयार आहेत, रॅपिड ऍक्शन फोर्स तयार आहे आणि बघतोय आपण तर ट्रॅफिक सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आता थांबलेली आपण बघतोय। हा औरंगाबादहून बीडकडे जाणारा रस्त्यावर मी उभा आहे आणि जवळपास 4 ते 5 किलोमीटरची गर्दी आहे। आपण तिकडे सुद्धा आपण बघतोय की कार्यकर्ते एका साईडला काढण्यात पोलिसांना यश आलेलं दिसते, कारण आता सगळे कार्यकर्ते जे आहेत व्यवस्थितपणे बाजूला निघालेले आहेत आणि व्यवस्थित या ठिकाणी अर्धा ते पाऊण तास रस्ता रोको करून शांततेत सर्व कार्यकर्ते आता या ठिकाणी येऊन पुन्हा आंदोलनस्थळी जाताना दिसत आहेत आणि एकंदरीतच पोलिसांचा फोर्स सुद्धा या ठिकाणी वाढवलेला आहे। पोलिसांनी इशारा दिला होता की थोडं आंदोलन केलं निघून जा, कार्यकर्ते त्यावेळेस ऐकायला तयार नव्हते, मात्र आता कार्यकर्ते या ठिकाणाहून निघालेले आहेत। काही कार्यकर्ते मीडियाशी त्या ठिकाणी बोलताना दिसत आहेत, मात्र दोन्ही बाजूनी जी आहे ट्रॅफिक आता 4 ते 5 किलोमीटरची ट्रॅफिक जी आहे थांबलेली। एक साईडची ट्रॅफिक सुरू झालेली आहे, इकडची ट्रॅफिक सुरू झाली आहे। आता औरंगाबादहून बीडकडे जाणाऱ्या गाड्या आपल्याला बघू शकतो आपण की जवळपास अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी जे आहेत कार्यकर्ते होते आणि स्वतःहून ओबीसी समाजाचे काय कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी जे आहेत ट्रॅफिक बाजूला करून देताना दिसत आहे ट्रॅफिकला। आणि या ठिकाणी बघतो आता ओबीसी समाजाचे काही कार्यकर्ते तरुण यांनी कार्यकर्त्यांना हटवायला सुरुवात केलेली आणि सर्व कार्यकर्ते जे आहेत आता निघालेले आहेत आणि इकडचा रस्ता सुद्धा सुरू झालेला आहे। दाखवते तुम्हाला इकडचा म्हणजे बीडहून औरंगाबादला जाणारा रस्ता सुद्धा या ठिकाणी सुरू झालेला आहे। दोन्ही रस्त्याची वाहतूक जी आहे सुरळीत सुरू झालेली आहे। निश्चितपणे अर्धा ते पाऊण तास ट्रॅफिक थांबल्यामुळे हा रस्ता मराठवाड्यातील महत्त्वाचा असल्यामुळे आपण बघतोय झटापटीमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर सुद्धा या ठिकाणी पेट्रोल पडलं होतं। अधिकाऱ्याच्या अंगावर सुदैवाने कसलीही घटना या ठिकाणी घडली नाही, मात्र सर तुम्ही बोलाल का तुमच्या अंगावर सुद्धा पेट्रोल पडलं होतं? बघते यांच्या अंगावर आता सुद्धा पेट्रोलचा पूर्ण वास येतोय आणि टायर जाळलं होतं त्या ठिकाणी। सुदैवाने अधिकारी सुद्धा पेटला असता, मात्र वेळीच पोलिसांनी सगळ्यांनी ते टायर उचलून बाजूला केलं आणि ते टायर पूर्ण जळण्याच्या आत जे आहे बाहेर टाकून दिलेलं आहे आणि कार्यकर्ते सुद्धा आता या ठिकाणाहून बाजूला गेलेले आहेत आणि ट्रॅफिक सुरळीत आहे। कार्यकर्ते आणि पोलीस दोघेही मिळून या ट्रॅफिकला व्यवस्थित या ठिकाणी काढतायत। अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी रस्ता रोको झाल्यामुळे बरीच 4 ते 5 किलोमीटरची रांग या ठिकाणी लागलेली आहे, मात्र तुर्तास कसल्याही पद्धतीचा संघर्ष पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये न होता शांततेत या ठिकाणाहून कार्यकर्ते गेलेले आहेत आणि ट्रॅफिक सुरू झालेले। हा निश्चितपणे टायर जाळण्याचा प्रयत्न झाला, त्या टायर जाळण्यासाठीचं जे पेट्रोल आणलं होतं ते एका अधिकाऱ्याच्या अंगावर पडलं, मात्र त्या अधिकारी सुद्धा त्याला सुद्धा पेटू शकला असता, मात्र पोलिसांनी लगेच बाजूला त्यांना केलेलं आहे। निश्चित आता थोडी आक्रमकता होती, थोडा 6 दिवस झालं ओबीसी आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नाही असा आरोप कार्यकर्त्यांचा, त्यामुळे साहजिकच थोडेसे संतप्त कर्मचारी हे कार्यकर्ते या ठिकाणी झाले होते आणि शांततेत पोलिसांनी सुद्धा या सगळ्यांना समजावून बाहेर काढलं। तुर्तास तरी हा संघर्ष टळलेला आहे, मात्र हा संताप जर वाढत गेला तर आणखी मोठ्या पद्धतीचे आंदोलन राज्याला बघावे लागतील। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराटी।